नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। परीक्षा जवळ आलेली आहे, तुम्ही आता रिव्हिजन करतात। येणाऱ्या परीक्षेसाठी एक उजळणी म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून एक तुमचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आज कव्हर करणार आहोत आपण। या टॉपिकवर 100% परीक्षाला प्रश्न विचारला जातो। जर प्रश्न विचारला तर तो ह्या लेक्चर मधून तो प्रश्न तुमचा कव्हर होईल अशी आशा वाटते। सगळ्यात महत्त्वाचं, हिस्ट्री बाय पवन सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। या चॅनलच्या माध्यमातून आपली भेट सारखं होत राहणार आहे। येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे। तर याचा व्हिडिओचा 100% तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा हा यूट्यूब चॅनल नक्की पोहोचवा, त्यांना सुद्धा त्याचा लाभ घेऊ द्या। ठीक आहे, तर आपण बघूया संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचं अतिसंभाव्य जे प्रश्न सिरीज आहे आपली, तर या सिरीज मधला आज आपलं हे महत्त्वाचं 5वं लेक्चर आहे। तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण परीक्षेसाठी बराचसा असणारा जो एरिया आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। समजा तिथं प्रश्न आला तर नक्कीच तो प्रश्न आपला कव्हर झाला पाहिजे। ठीक आहे, तर आपण पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता बरखास्त केली आणि ब्रिटिश पार्लमेंटने सत्ता हातामध्ये घेतली? या प्रश्नावरून तुम्हाला समजलं असेल की आज आपण कोणते प्रश्न घेणार आहोत किंवा आपण कुठला टॉपिक करणार आहे। तर आपण सर्व कायदे आज कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून परीक्षेला प्रश्न आला कायद्यावर तर तो प्रश्न इथून कव्हर झाला पाहिजे। ठीक आहे, तर खालीलपैकी कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता बरखास्त केली आणि ब्रिटिश पार्लमेंटने सत्ता हाती घेतली? त्याच्यामध्ये 1853, 1861, 1892 आणि 1858। तर या त्याचं उत्तर आहे 1858 चा कायदा। तर 1858 च्या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता बरखास्त झाली होती आणि भारतातील सत्ता ब्रिटिश पार्लमेंटने हातामध्ये घेतली होती। आता सगळ्यात महत्त्वाची आपली ईस्ट इंडिया कंपनी दिसून येईल। ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती 31 डिसेंबर 1600 ला आणि इंग्लंडच्या राणीनं ईस्ट इंडिया कंपनीला भारताबरोबर व्यापार करण्याचा अधिकार हा सुरुवातीला 15 वर्षासाठी दिला होता आणि नंतर राजा जेम्सनं हा व्यापार त्यांना 20 वर्ष कायमस्वरूपी दिलेला। ठीक आहे, तर राजा जेम्सनं हा व्यापार कायमस्वरूपी दिला होता आणि पुढच्या काळामध्ये 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट करून तो व्यापार परत 20 वर्षावर आणण्यात आला होता आणि पुढे दर 20 वर्षांनी तो व्यापाराचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला भारतासाठी देण्यात आलेला होता। मग पुढे 1793 ला 20 वर्ष दिले होते। 1813 च्या चार्टर ऍक्टने 20 वर्ष परत वाढवण्यात आले। 1833 ला 20 वर्ष देण्यात आले होते आणि 1853 मध्ये 20 वर्ष देण्यात आलेले नव्हते, लक्षात ठेवा। पुढे 1858 चा कायदा झाला आणि ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार भारतातून पूर्णपणे काय करण्यात आला, रद्द करण्यात आला। म्हणजे अशा पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठी स्थापन झालेली एक महत्त्वाची कंपनी। त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा असणार हे लोगो आणि त्यांचं ब्रीद वाक्य आपल्याला इथं दिसतं। तर हे व्यापारासाठी 1600 पासून भारताबरोबर कनेक्ट होते। ठीक आहे, त्याच्यानंतर 1858 चा ज्यावेळेस कायदा झाला त्यावेळेस मात्र ब्रिटिश पार्लमेंटनं हा सगळा व्यापार काय केला, रद्द केला आणि सगळी सत्ता ब्रिटिश पार्लमेंटनं आपल्या हातामध्ये घेतली। त्यामुळे ते कधी झालं होतं, कोणत्या कायद्यानं? तर 1858 चा कायदा। जो 1858 चा कायदा ब्रिटिश पार्लमेंटनं 2 ऑगस्ट 1858 ला काय केला होता, मंजूर केला होता। लक्षात ठेवा। सगळ्यात महत्त्वाचं, ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये काम करत होती पण ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण कोणाचंही नव्हतं, लक्षात ठेवा। कारण ईस्ट इंडिया कंपनीचं काम करणारे असे लोक होते ज्यांना आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर असं म्हणतो, ज्यांचा ब्रिटिश पार्लमेंट बरोबर कसलाही संबंध नव्हता, ज्यांच्याकडे फक्त ईस्ट इंडिया कंपनीचे काय होते, शेअर्स होते। असे लोक भारतातील सत्ता चालवायचे आणि ही सत्ता चालवत असताना भारतातल्या अधिकाऱ्यावर कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नव्हतं। हे नियंत्रण आणण्यासाठीच पुढे मग 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट त्यांनी पहिल्यांदा पास केला होता आणि हा कायदा पास करून नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलेला। पण 1858 चा कायदा झाल्यानंतर 1858 च्या कायद्यानं ब्रिटिश पार्लमेंटनं सत्ता हातामध्ये घेतली आणि ईस्ट इंडिया कंपनीचा काय झाला, शेवट झाला। तर परीक्षेला प्रश्न आला होता, ईस्ट इंडिया कंपनीची तिसरी कोणत्या कायद्यानं झाली? तर 1858 च्या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीची काय झाली होती, ही तिसरी झाली होती। ही तिसरी होणं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा काय होणं, शेवट होणं आणि भारतातला पूर्ण कारभार हा ब्रिटिश पार्लमेंटनं आपल्या हातामध्ये इथं घेतला होता आणि ब्रिटिश पार्लमेंटच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये 1947 पर्यंत भारताचा कारभार चालवण्यात आला। ठीक आहे, त्यामुळे
कोणत्या कायद्यानं ब्रिटिश पार्लमेंटनं सत्ता हातामध्ये घेतली, तर 1858चा कायदा. आणि ईस्ट इंडिया कंपनीचा केव्हा शेवट झाला हा पण प्रश्न आयोगानं पाठीमागे विचारून झालेला आहे. तर हा प्रश्न म्हणजे 1858चा मग तो कायदा आपल्याला सांगता येतो. तर लक्षात ठेवा, ईस्ट इंडिया कंपनीचं किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टरचा सगळ्यात महत्वाचा दोष कोणता होता, तर हे लोक इंग्लंडच्या मध्यवर्ती संसदेला किंवा संस्थेला जबाबदार नव्हते. हा ईस्ट इंडिया कंपनीचा आणि सगळ्यात महत्वाचा बोर्ड ऑफ डायरेक्टरचा दोष होता. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण आणणं पुढे ब्रिटिश पार्लमेंटनं हळूहळू त्या गोष्टी चालू केल्या आपल्याला दिसून येतील. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीकडून व्यापार 1858ला सत्ता ही पूर्णपणे कोणाच्या हातामध्ये गेली होती, ब्रिटिश पार्लमेंटच्या हातामध्ये गेलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं सत्तेचं काय झालं होतं, हस्तांतरण झालं होतं. तर ते 1858च्या कायद्यानं. ठीक आहे, आता 1853चा कायदा कशासाठी महत्वाचा आहे, तर दोन गोष्टी लक्षात ठेवा. स्पर्धा परीक्षेला सुरुवात कधी झाली होती, तर 1853च्या कायद्यानं. त्याच्यानंतर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ याला सुरुवात कधी झाली होती, तर कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ याची सुरुवात सुद्धा 1853च्या कायद्यानं. नंतर 1854ला मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली एक मुलकी सेवा विषयक समिती स्थापन करण्यात आली होती. ही समिती पण इथं महत्वाची आहे. आणि 1853ला कायदे मंडळाचं काम कायदे तयार करणं होतं. हीच आपल्या भारताची पहिली संसद अशी मानली जाते, ज्यांनी कायदे तयार करण्याचं काम करणं. याच्यामध्ये 6 लोक असणार होते. या 6 लोकांमध्ये एक व्यक्ती असणार होता सुप्रीम कोर्टाचा मुख्य न्यायाधीश, एक व्यक्ती असणार होता इतर न्यायाधीश आणि 4 लोक असणार होते 4 प्रेसिडेन्सीचे प्रमुख, जसं की मुंबई, मद्रास, बंगाल आणि आग्रा. या 4 प्रेसिडेन्सीचे 4 प्रमुख असे 6 लोक कायदे तयार करण्याचं यांचं काम हे 1853च्या कायद्यानं तयार केलेलं. 1853च्या कायद्यानं चीफ कमिशनरचे प्रांत सुद्धा नेमायला काय झाली होती, सुरुवात झाली होती. प्रश्न येऊ शकतो, चीफ कमिशनरचे प्रांत नेमायला केव्हा सुरुवात झाली, 1853चा कायदा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे कायदे इथं सांगता येतील. 1861चा कायदा, 92चा कायदा आपण याच्याबद्दल पुढे बघूया. याच्या संदर्भात पुढे प्रश्न घेण्यात आलेले आहेत. 1858च्या कायद्याने असणाऱ्या तरतुदींचा खालील विधानावरून विचार करून अयोग्य पर्याय ओळखा. अयोग्य पर्याय ओळखा म्हणजे चुकीचा पर्याय ओळखा. ठीक आहे, तर चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. या कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोल रद्द करण्यात आलं. या कायद्याने इंडिया काउन्सिलची निर्मिती करण्यात आली. या कायद्याने सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे पद तयार करण्यात आलं. त्याच्यानंतर या कायद्याने भारतीय लोकांना केंद्रीय कायदेमंडळामध्ये स्थान देण्यात आलं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे 4 वाक्य आहेत. तर ह्यातलं कोणतं विधान अयोग्य आहे, तर ह्यातलं आपल्याला दिसतं की 4 नंबरचं विधान अयोग्य आहे. कारण या कायद्यानं भारतीय लोकांना केंद्रीय कायदेमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं असं दिलेलं आहे. स्थान देण्यात आलं का, तर अजिबात स्थान देण्यात आलेलं नव्हतं. कारण का, कारण 1858चा कायदा हा भारतीय लोकांसाठी केलेला नव्हता. 1858चा कायदा हा त्यांच्या प्रशासनासाठी करण्यात आलेला कायदा होता, जिथं आपल्या लोकांना कुठले अधिकार देण्यात आलेले नव्हते. हे लक्षात ठेवा. आता पहिलं वाक्य बघा, या कायद्यानं बोर्ड ऑफ कंट्रोल रद्द करण्यात आलं. बरोबर आहे, या कायद्यानं बोर्ड ऑफ कंट्रोल रद्द झालं. तर सगळ्यात महत्वाचं, बोर्ड ऑफ कंट्रोल आलं होतं केव्हा, तर बोर्ड ऑफ कंट्रोल आलं होतं 1784च्या पिट्स इंडिया ऍक्टनं. ठीक आहे, तर पिट्स इंडिया ऍक्ट, तर या पिट्स इंडिया ऍक्टनं बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन झालेलं. ज्या बोर्ड ऑफ कंट्रोलला आपण काय म्हणता, नियामक मंडळ असंही म्हणता. या नियामक मंडळामध्ये किती लोक असणार होते, 6 सदस्य असणार होते. या 6 सदस्यापैकी एक कोण असणार होता, राजकोषाचा चान्सलर हा एक व्यक्ती कोण असणार होता, भारत सचिव, सेक्रेटरी ऑफ स्टेट. आणि 4 लोक कोण असणार होते, प्रिव्ही काउन्सिलचे मेंबर इंग्लंड मधले. ठीक आहे, तर असं 4 आणि 1 5 आणि 1 6 लोकांचं एक नियामक मंडळ तयार केलं. तेच नियामक मंडळ बोर्ड ऑफ कंट्रोल. आणि हे बोर्ड ऑफ कंट्रोल भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीवर अप्रत्यक्ष पद्धतीनं नियंत्रण ठेवण्याचं काय करेल, काम करेल. याची रचना ब्रिटिश पार्लमेंटनं कडून झाली होती. म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल कोणी आणलं होतं, तर ब्रिटिश पार्लमेंटनं भारतातील व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी. तर या बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये असणारे जे 6 सदस्य होते, या 6 सदस्यांना कमिशनर असंही म्हणलं गेलं. तिथूनच पुढे कमिशनर हा शब्द प्रयोग भारतामध्ये वापरण्यात आला. त्याच्यानंतर या बोर्ड ऑफ कंट्रोलचा जे 6 लोकांचा विभाग होता, त्याला सरकारचा शासकीय विभाग असं नाव मिळालं. आणि युपीएससीला प्रश्न आला होता, 1784च्या बोर्ड ऑफ कंट्रोलचं जे मंडळ स्थापन करण्यात आलं होतं, ह्या बोर्ड ऑफ कंट्रोलचा हेड कोण होता, तर ह्या बोर्ड ऑफ कंट्रोलचा हेड होता भारत सचिव.
त्यालाच म्हणतात सेक्रेटरी ऑफ स्टेट, लक्षात ठेवा. तर हा भारत सचिव ह्याचा हेड असणार होता आणि तो भारतासाठी या बोर्ड ऑफ कंट्रोलच्या माध्यमातून काय करणार काम. तर हे बोर्ड ऑफ कंट्रोल 1784 ला निर्माण करण्यात आलं होतं आणि हे 1858च्या कायद्यानं काय करण्यात आलं, रद्द. का रद्द झालं, कारण भारतातील सत्ताच आता कोणी हातामध्ये घेतली होती, ब्रिटिश पार्लमेंटनं. त्यामुळे भारतातील सत्ता ब्रिटिश संसदेनं हातामध्ये घेतली, त्यामुळे बोर्ड ऑफ कंट्रोल रद्द करण्यात आलं. त्यालाच आपण म्हणतो नियामक असणारं मंडळ. आणि 1784च्या पिट्स इंडिया ऍक्टनं काय केलं होतं, तर 1784च्या पिट्स इंडिया ऍक्टनं अधिकाराची विभागणी केली होती, कारण व्यापाराचा अधिकार बोर्ड ऑफ डायरेक्टर यांच्याकडे ठेवण्यात आला होता आणि राजकीय अधिकार मात्र कोणाकडे देण्यात आला होता, बोर्ड ऑफ कंट्रोलकडे देण्यात आला होता. त्यामुळे राजकीय पॉवर आणि व्यापार या दोन गोष्टीचं वेगळेपण हे 1784च्या कायद्यामध्ये आहे. त्यामुळे 1784च्या कायद्यानं त्याचं सेपरेशन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे बोर्ड ऑफ कंट्रोल रद्द झालं कधी, 1858ला. आजपर्यंत लक्षात ठेवा, आजपर्यंत ईस्ट इंडिया कंपनी केव्हा रद्द झाली एवढंच विचारून झाले. मग अजून बाकी क्वेश्चन विचारायचं बाकी आहे. कशावर, तर बोर्ड ऑफ कंट्रोलवर पुढे प्रश्न येऊ शकतो. कोणत्या कायद्यानं निर्मिती, 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. कोणत्या कायद्यानं बडतर्फ, 1858च्या कायद्यानं. ठीक आहे. त्याच्यानंतर या कायद्यानं इंडिया काउन्सिलची निर्मिती करण्यात आली. आता बघा, इंडिया काउन्सिलची निर्मिती करण्यात आली, बरोबर का, तर बरोबर. कारण इंडिया काउन्सिल 1858च्या कायद्याने एक पद आलं होतं, त्या पदाचं नाव होतं भारत मंत्री. आणि या भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी काय असणार होती, इंडिया काउन्सिल. तर या इंडिया काउन्सिलमध्ये किती लोक असणार होते, 15. ह्या 15 पैकी 8 लोक कोण नेमणार, ब्रिटिश पार्लमेंट. आणि 7 लोक कोण नेमणार, बोर्ड ऑफ डायरेक्टर, जे की इंग्लंडमध्ये असणार होतं. तर ही इंडिया काउन्सिलची निर्मिती तर करण्यात आली. इंडिया काउन्सिल भारत मंत्र्याला फक्त काय देण्याचं काम करेल, सल्ला देण्याचं काम करेल. तो सल्ला त्याच्यावर बंधनकारक आहे का, तर तो सल्ला त्याच्यावर बंधनकारक नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे इंडिया काउन्सिल मधले सदस्य संख्या 15 आणि इंडिया काउन्सिलची निर्मिती कोणत्या कायद्यानं, 1858च्या. त्यामुळे निर्मिती 1858ला करण्यात आली. या कायद्यानं सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे पद तयार केलं. हे पद लक्षात ठेवा, या पदाला मराठीमध्ये म्हणतात भारत मंत्री. ठीक आहे. यालाच मराठीमध्ये अजून एक शब्द आहे, त्याला म्हणतात भारत सचिव. ठीक आहे, भारत सचिव, भारत मंत्री. आणि याचं मूळ ओरिजिन होतं 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये. कारण 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट आपण बघितलं होतं. त्यामुळे सेक्रेटरी ऑफ स्टेट फक्त 1858ला फॉर इंडिया, भारतासाठी ते पद जोडण्यात आलं, म्हणून ते पद पुढे भारत मंत्री आणि भारत सचिव असं बनलं. तर त्याचं मूळ ओरिजिन 1784च्या कायद्यामध्ये आहे. तर हे पद 1858च्या कायद्यानं बनलं, तर हे पण बरोबर आहे. आणि या पदावर येणारा पहिला व्यक्ती होता स्टॅनले, लक्षात ठेवा, लॉर्ड स्टॅनले. तर लॉर्ड स्टॅनले हा भारताचा पहिला काय आहे, भारत मंत्री आहे. त्याच्यानंतर या कायद्याने भारतीय लोकांना केंद्रीय कायदेमंडळामध्ये स्थान देण्यात आलं. तर याचा कुठलाही उल्लेख नव्हता, कारण हा कायदा फक्त त्यांनी आपल्या भारतामध्ये प्रशासन लावण्यासाठी केलेला होता. भारतीय लोकांना कुठेही इथं घेण्याचा उद्देश नव्हता. आणि ज्यावेळेस हा कायदा पब्लिश झाला त्यावेळेस आपल्या लोकांनी नाराजी व्यक्त केली, कारण 1857चा उठाव झाल्यानंतर राणीनं सांगितलं होतं आम्ही भारतीय लोकांना प्रशासनामध्ये घेऊ, पण भारतीय लोकांना प्रशासनामध्ये घेतलेलं नव्हतं. त्यावेळेस बॉम्बे असोसिएशन ही मुंबईमधली पहिली राजकीय महाराष्ट्रातली संघटना, ज्या संघटनेनं ब्रिटिश पार्लमेंटला अर्ज लिहिला होता आणि त्या अर्जामध्ये सांगितलं होतं की भारतीय लोकांना, हिंदी लोकांना सुद्धा प्रशासनामध्ये घ्या. तर प्रशासनामध्ये तुम्ही घेण्यात यावं, त्यासाठी सरकारनं पुढे 1861चा कायदा केलेला होता, लक्षात ठेवा. आणि 1861च्या कायद्यानं घेण्यात आलेलं होतं. त्यानंतर भारताच्या राज्यकारभारावर देखरेख, नियंत्रण आणि दिग्दर्शन करण्यासाठी इंग्लंडच्या मंत्रिमंडळात भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं. त्याच्या मदतीसाठी किती सदस्यांचा समावेश असलेलं इंडिया काउन्सिल स्थापन करण्यात आलं. तर इंडिया काउन्सिलमध्ये किती सदस्य होते, तर इंडिया काउन्सिलमध्ये सदस्य होते 15. या 15 पैकी 8 सदस्य ब्रिटिश पार्लमेंट आणि 7 सदस्य बोर्ड ऑफ डायरेक्टर हे काय करणार, नेमणार. तर सगळ्यात महत्वाचं यांचं काम फक्त असणार सल्लागार स्वरूपामध्ये, पण हा सल्लागार हे स्वरूप होतं यांचं आणि त्यांचा सल्ला काय त्याच्यावर बंधनकारक नव्हता, भारत मंत्र्यावर ते बंधनकारक नव्हता. तर अशा पद्धतीनं आपल्याला इंडिया काउन्सिल इथं दिसून येतं, ज्याच्या रचनेमधून ते फक्त मदत करण्याचं काम करायचे, त्याला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्हाईसराय हा भारतातील इंग्रजी सत्तेचा कार्यकारी प्रमुख कोणत्या कायद्यानं बनला, तर त्या कायद्याचं नाव काय, तर 1858चा कायदा, 1892चा कायदा, 1909चा कायदा आणि 1919चा कायदा. तर त्याचं उत्तर आहे 1858चा कायदा. कारण 1858च्या कायद्यानं भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा काय बनला होता,
व्हाईसराय बनला होता आणि भारताचा व्हाईसराय या पदावर येणारा पहिला व्यक्ती होता, त्या व्यक्तीचं नाव होतं लॉर्ड कॅनिंग. तर लॉर्ड कॅनिंग हा पहिला भारताचा व्हाईसराय होता. याची नेमणूक कुणी केली होती, तर राजा आणि राणी यांचा तो वैयक्तिक प्रतिनिधी असणार होता. हे पण महत्वाचं आहे, राजा आणि राणीचा तो वैयक्तिक प्रतिनिधी असणार, पण याच्यावर सर्व नियंत्रण ब्रिटिश पार्लमेंटचं असेल, लक्षात ठेवा. आणि याला भारतातील सत्तेचा कार्यकारी प्रमुख बनवण्यात आलं होतं. त्यामुळे भारताचा कार्यकारी प्रमुख हा कोण असेल, व्हाईसराय असेल. सगळ्यात महत्वाचं, याला भारतातल्या सगळ्या व्यवहाराचं, सगळ्या कामकाजाचं नियंत्रण, अंमलबजावणी, दिग्दर्शन करण्याचे सर्व अधिकार हे कोणाला देण्यात आले होते, व्हाईसरायला देण्यात आले होते. ठीक आहे. त्यामुळे त्याला मदत करण्यासाठी भारतामध्ये कार्यकारी परिषद असेल, ज्या कार्यकारी परिषदेला आपण काय म्हणतो, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, लक्षात ठेवा. त्याला मदत करण्याची ती काउन्सिल काय करेल, काम करेल. त्यामुळे भारताचा व्हाईसराय या पदावर येणारा पहिला व्यक्ती कोण होता, लॉर्ड कॅनिंग. आणि त्याला भारतातील सत्तेची सर्वोच्च जबाबदारी देण्यात आली होती. आणि त्याच्या मदतीसाठी मग ही एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असणार होती, ज्या आपण 1773च्या कायद्यानं 1+4 लोकांची पाहिली. नंतर 1784च्या कायद्यानं 1+3 लोकांची बनली. त्याच्यानंतर पुढे 1833च्या कायद्यानं 1+4 झाली आणि पुढे 1861च्या कायद्यानं ती सदस्य संख्या 1+ किती झाली, 5 झाली. हे जे 5 लोक आहेत तेच एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जी व्हाईसरायला मदत करण्याचं काय करेल, काम करेल, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इंग्रजी सत्तेचा कार्यकारी प्रमुख हा कोण होता, व्हाईसराय होता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा, आता लक्षात ठेवा, 2020ला प्रश्न आला होता, भारताचा नामदारी प्रमुख कोणाला बनवण्यात आलं, तर भारताचा नामदारी प्रमुख 1858च्या कायद्यानं इंग्लंडचा राजा किंवा इंग्लंडची राणी हे भारताचे नामदारी प्रमुख असतील. यांच्या सहीनं भारताचा सर्व काय होणार, कारभार होणार. आणि नामदारी प्रमुख होते, तर हे नामदारी प्रमुख कधी रद्द करण्यात आलं, तर हे पद 1947च्या कायद्यानं काय झालं, रद्द झालं आणि भारताला एक सार्वभौम राष्ट्र म्हणून काय दिली, मान्यता दिली. त्यामुळे हे पद 1947ला रद्द झालं होतं. त्यामुळे नामदारी प्रमुख राजा किंवा राणी असणार, म्हणजे अप्रत्यक्ष असेल प्रत्यक्ष, लक्षात ठेवा. 1858च्या कायद्यानं ज्या ज्या तरतुदी आल्या त्या 1947च्या भारताला स्वातंत्र्य देणारा जो कायदा होता, जो 18 जुलै 1947ला पार्लमेंटनं पास केला होता, या कायद्यानं जवळपास सर्व तरतुदी काय करण्यात आल्या होत्या, रद्द करण्यात आल्या होत्या. आणि 1947लाच भारत मंत्री हे सुद्धा पद काय करण्यात आलं होतं, रद्द करण्यात आलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 1858चा कायदा, व्हाईसराय हा कार्यकारी प्रमुख आहे आणि नामदारी प्रमुख हा इंग्लंडचा राजा किंवा राणी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पुढचे तिन्ही पण कायदे पुढे येतील, आपल्याला डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. 1858चा कायदा संमत झाल्यावर लवकरच इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाने टिंब रोजी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तर तो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता 1 नोव्हेंबर 1858. ठीक आहे. तर हा जाहीरनामा कधी प्रसिद्ध केला याच्यावर पाठीमागं प्रश्न आलेला आहे. हा जाहीरनामा कुणी तयार केला होता, तर हा जाहीरनामा स्टॅनले यांनी तयार केला होता. हा जाहीरनामा भारतामध्ये कुणी वाचून दाखवला, तर लॉर्ड कॅनिंग यांनी वाचून दाखवला. कोणत्या दरबारामध्ये वाचून दाखवला, तर अलाहाबाद या दरबारामध्ये वाचून दाखवला. कधी वाचून दाखवला, 1 नोव्हेंबर 1858 रोजी वाचून दाखवला. त्याच्यानंतर या जाहीरनाम्यामध्ये भारताला एक प्रकारे आव्हान देण्यात आलं होतं. त्या कोणकोणत्या आश्वासनं होते, आव्हान होते, त्या 1858च्या कायद्यामध्ये सगळ्या गोष्टी होत्या, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 1 नोव्हेंबर 1858 अलाहाबादमध्ये कॅनिंगनं तो जाहीरनामा काय केलेला, वाचून दाखवलेला. तर तो व्हिक्टोरिया राणीचा काय होता, जाहीरनामा होता. तर ती डेट महत्वाची आहे, 1 नोव्हेंबर 1858, जिथं परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. तर तो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यामध्ये असं होतं, आम्ही भारतातल्या अंतर्गत प्रश्नामध्ये हस्तक्षेप करणार नाही. आम्ही भारतीय लोकांना गुणवत्तेच्या आधारावर काय देऊ, पदे देऊ. ठीक आहे. गुणवत्तेच्या आधारे आम्ही भारतीय लोकांना, आम्ही इथून पुढे एकही संस्थान खालसा करणार नाही. जे संस्थान खालसा केले ते संस्थान आम्ही परत देऊन टाकू. त्याच्यानंतर आम्ही भारतीय लोकांचा धर्म, जात, वंश याच्यामध्ये कुठलाही भेदभाव करणार नाही. आम्ही भारतीय लोकांच्या धार्मिक गोष्टीमध्ये इथून पुढे भेदभाव करणार नाही, हस्तक्षेप करणार नाही, असं या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये होतं. म्हणजे आम्ही इथून पुढे भारतातील सत्ता कशा पद्धतीने करू याचं एक प्रकारे दिलेलं भारतीयांना काय होतं, आश्वासन होतं. तर परीक्षेला त्या जाहीरनाम्यामध्ये काय होतं याच्यावर परीक्षेला काय असतो, प्रश्न असतो. फक्त भारतीय लोकांना प्रशासनामध्ये घेऊ, गुणवत्तेच्या आधारे पद देऊ,
हे फक्त सांगितलं होतं, लक्षात ठेवा. पण पुढच्या काळामध्ये तशा आम्ही भारतामध्ये विस्तारवादी धोरणाचा त्याग करू, हे सुद्धा महत्वाचं आहे. इथून पुढे आम्ही भारतामध्ये विस्तारवादी धोरणाचा काय करू, त्याग करू. ठीक आहे, हा प्रश्न पण येऊन गेला होता. तर विस्तारवादी धोरणाचा त्याग करू असं सांगण्यात आलं होतं. तर त्या जाहीरनाम्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या त्याचा मुद्दा इथं आपल्याला काय होतो, उपस्थित होतो. तर तो 1 नोव्हेंबर 1858 तो जाहीरनामा काय केलेला, अलाहाबादमध्ये वाचून दाखवलेला. नंतर इसवी सन 1858 मध्ये करण्यात आलेल्या कायद्याला ब्रिटिश पार्लमेंटनं केव्हा मंजुरी दिली, म्हणजे 1858 चा कायदा केव्हा मंजूर करण्यात आला होता, आता लक्षात ठेवा. तो 1 ऑगस्ट 1858, 2 ऑगस्ट 1858, 6 ऑगस्ट आणि 1 ऑगस्ट 1 नोव्हेंबर 1858. तर त्याचं उत्तर आहे 2 ऑगस्ट 1858 1858 च्या कायद्याला ब्रिटिश पार्लमेंटनं काय दिलेली, मंजुरी दिलेली. आता सगळ्यात महत्वाचं बघा, ज्यावेळेस 1857 चा उठाव चालू होता त्यावेळेस इंग्लंडचा पंतप्रधान हा पामस्टन होता. आणि पामस्टनचं असं म्हणणं होतं, भारतामध्ये काम करणारे लोक हे ब्रिटिश संसदेला जबाबदार पाहिजे आणि त्यांना जबाबदार आणण्यासाठी किंवा उत्तरदायित्व आणण्यासाठी त्यांनी एक विधेयक सरकारमध्ये मांडलं होतं. पण ते विधेयक काय पास झालं नव्हतं आणि त्यांचं सरकार पुढे कोसळलं होतं. नंतर पुढे इंग्लंडचे पंतप्रधान कोण बनले होते, डर्बी. तर इंग्लंडचे पंतप्रधान डर्बीनी ते विधेयक स्टॅनलेद्वारा परत मांडलं आणि त्या विधेयकाला ब्रिटिश पार्लमेंटने मंजुरी दिली आणि ते विधेयक 2 ऑगस्ट 1858 काय झालं, ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर करून त्या कायद्यामध्ये त्याला कन्वर्ट केलं. सगळ्यात महत्वाचं, भारतातली सत्ता अशा लोकांच्या हातात होती ज्यांच्याकडे फक्त ईस्ट इंडिया कंपनीचे शेअर्स होते. ते लोक ब्रिटिश पार्लमेंटला जबाबदार नव्हते आणि कंपनीचा आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरचा हा सगळ्यात मोठा काय होता, दोष होता. तर ह्यांचा दोष दूर करण्यासाठी किंवा यांना एका मध्यवर्ती सत्तेच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी हा कायदा पास केला होता आणि डर्बीनं ते विधेयक स्टॅनलेद्वारा मांडलं होतं आणि त्या विधेयकाला पुढे काय दिली होती, मग मान्यता. तर ती मान्यता ज्या दिवशी दिली तो दिवस होता 2 ऑगस्ट 1858 आणि तिथून पुढे हा कायदा पुढे भारतासाठी काय झाला, लागू झाला. तर या कायद्यानं भारतामध्ये एक रचना निर्माण करण्यात आली होती, ब्रिटिश पार्लमेंट, त्याच्यानंतर भारत मंत्री आणि भारतातील प्रत्यक्ष सत्ता सांभाळणारा कोण असेल, व्हाईसराय. या तिघांमध्ये सत्तेची काय करण्यात आली होती, विभागणी करण्यात आली होती. भारत मंत्री हा ब्रिटिश पार्लमेंट आणि व्हाईसराय यांना जोडणारा महत्वाचा काय असणार होता, दुवा असणार होता आणि यांच्या माध्यमातून ते काम करायचं होतं. त्याच्यानंतर या कायद्याला भारतीय प्रशासनाचा कायदा असंही म्हणलं जातं, ऍक्ट फॉर द बेटर गव्हर्नन्स ऑफ इंडिया असंही नाव या कायद्याला वापरलं गेलेलं आहे. या कायद्यानं भारतामधून कोणाच्या सत्ता नष्ट करण्यात आल्या, या कायद्यानं भारतामधून बोर्ड ऑफ कंट्रोलची सत्ता नष्ट करण्यात आली, या कायद्यानं भारतामधून बोर्ड ऑफ डायरेक्टर नष्ट करण्यात आलं आणि या कायद्यानं भारतामधून ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा नष्ट करण्यात आली. ह्या 3 संस्था नष्ट झाल्या, लक्षात ठेवा, यांचे अधिकार नष्ट झाले. तर परीक्षेला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणकोणत्या संस्था नष्ट झाल्या. आणि भारतामध्ये नवीन पद आलं, भारत मंत्री आलं, व्हाईसराय आलं. व्हाईसराय होणारा पहिला होता कॅनिंग आणि भारत मंत्री होणारा होता पहिला स्टॅनले. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे महत्वाचं आहे आणि तो कायदा होता 2 ऑगस्ट 1858. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऍक्ट फॉर द बेटर गव्हर्नन्स ऑफ इंडिया खालीलपैकी कोणत्या कायद्याला म्हटलं जातं, आताच बघितलं आपण 1858 चा कायदा ज्याला ऍक्ट फॉर द बेटर गव्हर्नन्स ऑफ इंडिया म्हटलं जातं. हे बाकीचे कायदे पुढे येतीलच आपल्याला. कंपनीच्या भारतातील राज्य कारभारावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वी स्थापन करण्यात आलेले बोर्ड ऑफ डायरेक्टर खालीलपैकी कोणत्या कायद्याने बरखास्त झाले, तर 1858 च्या कायद्यानं ते काय झालं होतं, बरखास्त झालं होतं. हे बोर्ड ऑफ डायरेक्टर हे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला चालवणारा एक काय होता, संचालक मंडळ होतं. ज्या संचालक मंडळाकडे ईस्ट इंडिया कंपनीचे काय होते, शेअर्स होते आणि ह्या संचालक मंडळाची सदस्य संख्या असणार होती 24 सदस्य. तर 24 सदस्य हेच ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतातील सत्ता चालवायचे. ह्या बोर्ड ऑफ डायरेक्टरचा सगळ्यात महत्वाचा दोष होता कारण हे लोक मध्यवर्ती संसदेला जबाबदार नव्हते आणि ह्यांचं जबाबदार असणं हे महत्वाचं होतं कारण त्याशिवाय भारतातल्या अधिकारावर पार्लमेंटचं नियंत्रण येणार नव्हतं.
यांच्या हातामध्ये पूर्ण सत्ता होती, ज्यांनी कवडी मोल किमतीचे काय खरेदी केले होते, शेअर्स खरेदी केले होते. त्यामुळे हे कोणालाच जबाबदार नव्हते. हा सगळ्यात मोठा यांचा काय होता, दोष होता. आणि हाच दोष ब्रिटिश पार्लमेंटनं पुढे काढून टाकण्यासाठी कायदे करायला सुरुवात केली. त्यामुळे पहिला कायदा केला होता 1773ला आणि ज्यानं बोर्ड ऑफ डायरेक्टरवर काय केलं होतं, नियंत्रण आणण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केलेला. ठीक आहे. तर हे बोर्ड ऑफ डायरेक्टर पुढे कधी नष्ट झालं, तर 1858च्या कायद्यानं त्यांची भारतातील सत्ता काय करण्यात आली, रद्द, आणि भारतातील सर्व कारभार कोणी हातामध्ये घेतला, ब्रिटिश पार्लमेंटनं. ठीक आहे. तर हे महत्वाचं आहे, ब्रिटिश पार्लमेंटनं सत्ता हातामध्ये घेतली. तर बोर्ड ऑफ डायरेक्टर केव्हा नष्ट झाला, अजून प्रश्न आला नाही. बोर्ड ऑफ डायरेक्टर, बोर्ड ऑफ कंट्रोल हे पुढच्या काळामध्ये आयोगाचे क्वेश्चन असणार आहेत, ज्याची रद्द 1858च्या कायद्यानं झाले. ते आता 1813 मध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून व्यापार मुक्त झाला. पण मुक्त होत असताना कसा मुक्त झाला होता, अंशतः. म्हणजे 2 गोष्टी कंपनीला अपवाद होत्या, कोणत्या, चहा आणि चीन, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1813 मध्ये 1 लाख रुपयाची तरतूद आहे, शिक्षणासाठी 1 लाख रुपये खर्च करावा असं सांगण्यात आलं. आणि 1833च्या कायद्यामध्ये, आपला 1813च्या कायद्यामध्ये धर्म प्रसाराचं धोरण पण चालू झालं. हे धर्म प्रसाराचं धोरण सुद्धा इथं महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे इंग्लंड मधल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी भारतात जाऊन आपल्या धर्माचा धर्म प्रसार करावा असं सांगण्यात आलं. 1833 मध्ये महत्वाचं काय, तर 1833 मध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं पद बदललं. बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. आपलं बंगालचा गव्हर्नर जनरल, एक मिनिट, 1833चा जो कायदा आहे, तर 1833च्या कायद्यानं पहिलं पद बदललं. बंगालचा गव्हर्नर जनरल हा पुढे भारताचा गव्हर्नर जनरल बनला. त्या पदावर येणारा पहिला व्यक्ती कोण होता, विल्यम बेंटिंक होता. त्याला मदत करण्यासाठी काउन्सिल 4 लोकांची बनली. 4था सदस्य आलेला कायदा तज्ञ असणार होता. आणि त्या पदावर येणारा पहिला व्यक्ती होता मेकॉले, जो ब्रिटिश बॅरिस्टर असेल ही तरतूद होती. त्यामुळे काउन्सिल इथं किती लोकांची बनली, 1+4. त्याच्यानंतर व्यापाराचा अधिकार पूर्णतः काय करण्यात आला, रद्द करण्यात आला. जे अपवाद होते ते सुद्धा इथं रद्द झाले 33च्या कायद्यानं. शिक्षणासाठी किती लाख रुपये आले, 10 लाख रुपये. नवीन प्रेसिडेन्सी स्थापन झाली आग्रा. हेलिबरी या ठिकाणी काय करण्यात आलं, प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली. त्याच्यानंतर धर्म, जात, वंश याच्यावरून भेदभाव करणार नाही, हे तरतूद इथंच होती, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं, गुलामगिरीची पद्धत बंद केली जाईल भारतातून, असं कोणत्या कायद्यामध्ये तरतूद होती, तर 1833च्या. आणि शिक्षणासाठी किती लाख रुपये आले, तर 10 लाख रुपये. जसं 10 लाख रुपये आले तसं पौरात्य शिक्षण द्यायचं का पाश्चिमात्य शिक्षण द्यायचं हा वाद तयार झाला. आणि हा वाद सोडवण्याची जबाबदारी पुढे बेंटिंगनं कोणावर टाकली, मेकॉलेवर, आणि त्यानं तो वाद पण सोडवला, लक्षात ठेवा. ठीक आहे. 1853ला सिव्हिल सर्व्हिसेस हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे चार्टर ऍक्ट मध्ये 13 आणि 33 हे 2 चार्टर ऍक्ट महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला काय असू शकतो, प्रश्न असू शकतो. भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इंडिया काउन्सिल खालीलपैकी कोणत्या कायद्याने रद्द झाली. आता लक्षात ठेवा, 1858च्या कायद्यानं इंडिया काउन्सिल आली होती. आणि इंडिया काउन्सिल कोणत्या कायद्यानं रद्द झाली, तर इंडिया काउन्सिल रद्द झाली होती 1935च्या कायद्यानं. 1858, 9, 19 आणि 35. तर 1935च्या कायद्यानं इंडिया काउन्सिल रद्द झाली होती. आणि इंडिया काउन्सिलच्या जाग्यावर एक सल्लागार मंडळ 35ला तयार झालं होतं. आणि ह्या सल्लागार मंडळामध्ये 3 ते 6, कमीत कमी 3, जास्तीत जास्त 6 सदस्य असतील. पण त्यातले निम्मे सदस्य भारतामध्ये 10 वर्ष काम केलेला किंवा अनुभव असलेले असतील असं सांगण्यात आलं. ह्यांचं काम सुद्धा भारत मंत्र्याला सल्ला देणं होतं. पण हा सल्ला काय भारत मंत्र्यावर बंधनकारक नव्हता, लक्षात ठेवा. तर परीक्षेला अजून कधी प्रश्न आला नाही. इंडिया काउन्सिल आलं होतं 1858ला, पण बंद कधी झालं होतं, 1935ला. हे महत्वाचं आहे, पुढच्या काळामध्ये परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग बाकीचे 9चा कायदा, 19चा कायदा आपण पुढे बघू. 35चा कायदा पण आपल्याला पुढे आहे. सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या पदावर नेमलेला पहिला व्यक्ती कोण होता, तर तो व्यक्ती कोण होता, स्टॅनले होता. ठीक आहे. जो स्टॅनले आपल्याला इथं दिसतोय, तर स्टॅनले याची नेमणूक केली होती डर्बीनं. कारण डर्बीच्या मंत्रिमंडळामधला हा एक व्यक्ती काय होता, सदस्य होता. आणि ज्यावेळेस भारत मंत्री पद नेमलं जाईल त्यावेळेस भारत मंत्री या पदाचं एक वैशिष्ट्य होतं की तो ब्रिटिश पार्लमेंट मधल्या मंत्रिमंडळाचा काय असावा, सदस्य असावा असं ठरलेलं होतं. हाच भारत मंत्री पुढच्या काळामध्ये संसदेमध्ये काय मांडणार होता, अंदाजपत्रक मांडणार होता. अंदाजपत्रक मांडण्याचा अधिकार त्याला होता.
भारतातील सत्तेचं दिशादर्शन करणं, नियमन करणं, लक्ष ठेवणं हे काम भारत मंत्र्याच्या हातामध्ये देण्यात आलं होतं. भारत मंत्री भारतातील सत्ता आणि ब्रिटिश पार्लमेंट यांना जोडणारा एक काय होता, दुवा होता आणि त्यालाच मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिल असणार होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर लॉर्ड कॅनिंग भारताचा व्हाईसराय. विल्यम स्टीव्हन्स मेयर हा व्यक्ती कोण होता, हा व्यक्ती पहिला हाय कमिशनर आहे. ठीक आहे. तर हा व्यक्ती पहिला हाय कमिशनर म्हणून त्या व्यक्तीला ओळखलं जातं. तर हा व्यक्ती पहिला हाय कमिशनर. आणि चार्ल्स वूड यांच्या अध्यक्षतेखाली आपण वूडचा शिक्षण खलिता नेमलेला 1854 ला. आणि ज्यांनी शिफारस केल्या होत्या भारतामध्ये काय स्थापन करा, विद्यापीठ. त्यामुळे लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर भारतामध्ये पुढे कलकत्ता, मुंबई, मद्रास हे 3 विद्यापीठ आलेले चार्ल्स वूड. आणि चार्ल्स वूड हे व्यक्ती 1861 ला भारताचे काय होते, भारत मंत्री होते. ज्यावेळेस व्हाईसराय म्हणून कोण काम करायचं, कॅनिंग, लक्षात ठेवा. ते पण महत्वाचं आहे. ठीक आहे. तर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या पदावर नेमलेला पहिला व्यक्ती कोण होता, स्टॅनले होता. तर तो व्यक्ती महत्वाचा आहे, स्टॅनले आपल्याला दिसून येतील. व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये किमान टिंबटिंब आणि कबाल अतिरिक्त सदस्य घेण्याचा 1861च्या कायद्यानं मंजूर झालं. तर 1861च्या कायद्यासंदर्भात हे विधान आहे. तर व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये किती लोकांना घेतलं, 10 ते 16, 6 ते 12, 10 ते 20, 6 ते 10. तर किती लोकांना पहिल्यांदा घेण्यात आलं होतं, 6 ते 12. म्हणजे व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये भारतीय लोक कमीत कमी 6, जास्तीत जास्त किती असतील, 12 असतील. यांचा कार्यकाळ किती वर्ष असेल, 2 वर्ष असेल. यांना कुणी नामनिर्देशन केलं होतं, तर यांना नामनिर्देशन केलं होतं व्हाईसरायनं. त्यामुळे हे लोक सरकारला जबाबदार असतील. त्यामुळे जवळपास हे लोकांची नेमणूक सरकारला पाठिंबा देण्यासाठीच केलेली असेल. पण ह्यातले निम्मे लोक हे कसे असतील, गैरसरकारी असतील असं सांगण्यात आलं होतं. तर गैरसरकारी लोक म्हणजे समाजातला उच्च दर्जाचे भारतीय व्यक्ती. तर उच्च दर्जाच्या भारतीय व्यक्तींनाच घेण्याची तरतूद 1861च्या कायद्यामध्ये होती, लक्षात ठेवा. आणि ती सदस्य संख्या होती 6 ते 12. तर ती सदस्य संख्या 6 ते 12 करत असताना निम्मे लोक गैरसरकारी असतील असं म्हणण्याचं कारण सरकारला काय राहावं, सरकारकडे बहुमत राहावं. हा सगळ्यात महत्वाचा इथं काय होता, मुद्दा होता. ठीक आहे. त्यामुळे किती सदस्य संख्या घेण्यात आली 1861 ला, कमीत कमी 6, जास्तीत जास्त 12. तर 1861चा कायदा हा महत्वाचा आहे. जो कायदा कोणाच्या काळामध्ये झाला होता, कॅनिंगच्या. भारताचा व्हाईसराय त्यावेळेस कॅनिंग होता. इसवी सन 1861च्या कायद्यासंदर्भात अचूक विधान ओळखा. तर या कायद्याद्वारे वैधानिक विकेंद्रीकरणाची आणि भारतीय विधिमंडळांना घेण्यास सुरुवात झाली होती. बरोबर आहे, कारण वैधानिक विकेंद्रीकरणाची आणि भारतीय विधिमंडळामध्ये घ्यायला सुरुवात या कायद्यानं झाली. व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये कायदाविषयक तज्ज्ञ म्हणून 5व्या सदस्याची तरतूद करण्यात आली. म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल किती लोकांची बनली, 1+5. आणि वैधानिक विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ मुंबई आणि मद्रास या विधिमंडळांना कायदा तयार करण्याचा अधिकार देण्यात आला. ठीक आहे. पण हा कायदा व्हाईसरायच्या पूर्व परवानगीने राबवण्याचा त्यांना अधिकार भेटला. म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं भारतीय लोकांना पण विधिमंडळामध्ये घेतलं. कमीत कमी 6, जास्तीत जास्त 12 या लोकांना घेण्यात आलेलं होतं आणि त्या लोकांचा समावेश विधिमंडळामध्ये केला होता. तर वैधानिक विकेंद्रीकरण असेल, भारतीय लोकांना घेणं असेल आणि कायदा विषयक तज्ज्ञ म्हणून 5व्या व्यक्तीचं परमनंट मेंबर म्हणून त्याची नेमणूक करणं असेल, तर हे दोन्ही विधान आपल्याला 1861च्या कायद्यासंदर्भात बरोबर सांगता येतील. त्यामुळे दोन्ही विधान आपल्याला काय दिसून येतील, बरोबर दिसून येतील. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार खाती पद्धती भारतामध्ये चालू करण्यात आली होती. खालीलपैकी कोणता कायदा आहे, तर 1858, 61, 92 आणि 1909. तर त्याचं उत्तर आहे 1861चा कायदा. 1861च्या कायद्यानं भारतामध्ये खाते पद्धती चालू केली. खाते पद्धती चालू केली तर तो व्यक्ती कोण होता, भारताचा व्हाईसराय. त्या व्यक्तीचं नाव काय होतं, कॅनिंग. खाते पद्धती का चालू केली, तर प्रशासन व्यवस्थेमध्ये एक सुसूत्रता त्याला आणायची होती. त्यामुळे अशा पद्धतीनं खाते तयार करून ते प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये ते खातं देण्यात आलं. जर एखादा धोरणात्मक निर्णय असेल तरच तो सर्वांसमोर मांडून त्याच्यावर निर्णय घेतला जायचा. नाहीतर मग व्हाईसरायच्या समोर तो मुद्दा मांडून तो व्यक्ती त्या खात्याचा काय करत असे, निर्णय घेत असे. त्याला पोर्टफोलिओ पद्धत असंही म्हणतात. तर त्याची सुरुवात कोणत्या कायद्यानं झाली होती, 1861च्या कायद्यानं. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर याचं सगळ्यात महत्वाचं जॉन स्टुअर्ट मिल नावाच्या व्यक्तीनं या खाते पद्धतीचं काय केली होती, प्रशंसा केली होती. आणि भारतामध्ये एक सुशासन आता निर्माण होईल असं त्याला वाटत होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे खाते पद्धतीची सुरुवात कॅनिंगच्या काळामध्ये झालेली आणि 1861च्या कायद्यानं झालेली आपल्याला सांगता येते. ठीक आहे. तर हे महत्वाचं आहे. तर भारतामध्ये कधी तिथूनच पुढे मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घातला गेला तर तो कायदा सगळ्यात महत्वाचा मग कोणता आहे,
61 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टिंबटिंबच्या भारतीय काउन्सिल कायद्यानं निवडणूक तत्व मर्यादित स्वरूपामध्ये मान्य करण्यात आलं. आता निवडणूक तत्व पहिल्यांदा कधी मान्य करण्यात आलं आणि ते पण मर्यादित स्वरूपामध्ये कधी मान्य झालं, तर त्याचं उत्तर आहे 1892चा कायदा. 1858, 1861, 1892 आणि 1909. तर 1892 हे त्याचं उत्तर आहे. आता लक्षात ठेवा, 1892च्या कायद्याला आपण काय म्हणतो? इंडियन काउन्सिल ऍक्ट. काय म्हणतो? इंडियन काउन्सिल ऍक्ट. आणि 1892च्या कायद्यामध्ये भारतीय लोकांची संख्या वाढवण्यात आली होती. कमीत कमी 10, जास्तीत जास्त 16. पण त्यातले निम्मे सदस्य हे परत गैरसरकारी असतील असं सांगण्यात आलेलं. ठीक आहे. तर गैरसरकारी सदस्य म्हणजे उच्च दर्जाचे भारतीय वर्ग, जो ब्रिटिश सत्तेला काय देईल? पाठिंबा देईल. म्हणजे जवळपास त्यातले 40% सुद्धा भारतीय गैरसरकारी असतील असं सुद्धा काही ठिकाणी आपल्याला वाचायला भेटतं. तर इंडियन काउन्सिल ऍक्ट मध्ये निवडणूक तत्व हे मर्यादित स्वरूपामध्ये मान्य करण्यात आलेलं होतं. तर निवडणूक तत्व पहिल्यांदा मान्य केलं का? कारण ह्या कायद्यानं भारतामध्ये निर्वाचन मंडळ तयार करण्यात आलं होतं. हे निर्वाचन मंडळ खूप महत्वाचं आहे, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर ह्या निर्वाचन मंडळामध्ये नगरपालिका, ठीक आहे, त्याच्यानंतर न्याय मंडळ, त्याच्यानंतर व्यापार मंडळ, त्याच्यानंतर विश्वविद्यालय, हे सर्व असतील. तर हे सर्व प्रांतामध्ये कोण काम करेल याची यादी कोणाला देतील? व्हाईसरायला देतील. आणि व्हाईसराय त्या यादीमधून त्या लोकांची शिफारस जी आलेली आहे तर त्या लोकांना प्रांतामध्ये काम करण्यासाठी काय करेल? नामनिर्देशित करेल. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर निर्वाचन मंडळाकडून ती यादी व्हाईसरायला जाणार आणि व्हाईसराय त्या लोकांना प्रांतात नेमणार आणि प्रांतामध्ये ज्या लोकांना नेमले ते लोक केंद्रामध्ये कोण काम करतील याची शिफारस व्हाईसरायला करणार. व्हाईसराय त्या लोकांना केंद्रीय कायदेमंडळामध्ये घेणार. म्हणजे अशा पद्धतीनं सदस्य हे प्रत्यक्ष निवडून द्यायचे नव्हते, तर शिफारशीद्वारे नामनिर्देशित करायचे होते. ही पद्धत भारतामध्ये होती. लक्षात ठेवा. त्यामुळे शिफारशीद्वारे नामनिर्देशित करणारी पद्धत ही 1892च्या कायद्यानं लागू केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे निवडणूक तत्व स्वीकारण्यात आलं, पण हे कसं होतं? मग मर्यादित होतं. लक्षात ठेवा. तर मर्यादित स्वरूपामध्ये कधी मान्य करण्यात आलं? 1892चा कायदा. तर 1892चा हा कायदा महत्वाचा आहे. म्हणजे केंद्रीय कायदेमंडळातील सदस्य प्रांतिक कायदेमंडळाने निवडून द्यायचे होते आणि प्रांतिक कायदेमंडळातील सदस्य हे निर्वाचन मंडळानं निवडून द्यायचे होते. अशा पद्धतीनं ते तत्व पहिल्यांदा लागू करण्यात आलं 1892च्या कायद्यानं. म्हणजे त्याला तुम्ही अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत असं म्हणलं तरी चालतंय. लक्षात ठेवा. ते तत्व पहिल्यांदा 1892 मध्ये मर्यादित स्वरूपाप्रमाणामध्ये स्वीकारण्यात आलं. ठीक आहे. असा हा कायदा 92चा कायदा. त्याच्यानंतर 1892च्या कायद्याने केंद्रीय कायदेमंडळाची सदस्य संख्या कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती करण्यात आले? आता सांगितलं होतं 10 ते 16. ठीक आहे. तर 10 ते 16 सदस्य हे करण्यात आले, जे की ह्या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे पहिल्यांदा 6 ते 12 होते, नंतर 10 ते 16 झाले, नंतर 1909च्या कायद्यानं 60 झाले, त्याच्यानंतर 1919च्या कायद्यानं वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह, कनिष्ठ आणि वरिष्ठ अशी रचना आली होती. त्यावेळेस कनिष्ठ सभागृहामध्ये 145, वरिष्ठ सभागृहामध्ये 160 आणि 1935च्या कायद्यानं कनिष्ठ आणि वरिष्ठ, तर कनिष्ठ सभागृहामध्ये 375 आणि वरिष्ठ सभागृहामध्ये किती असणार होते? 260 असणार होते. अशा पद्धतीने सदस्य संख्या कंटिन्यू पुढे वाढत गेली. पहिली होती 6 ते 12, नंतर 10 ते 16, नंतर 60 सदस्य 1909च्या कायद्यानं आणि 1919च्या कायद्यानं केंद्रामध्ये द्विगृही संसद आली होती. तर द्विगृही संसदेमध्ये कनिष्ठ 145 आणि वरिष्ठ 60 आणि 1935च्या कायद्यानं केंद्रामध्ये कनिष्ठ मध्ये 375 आणि वरिष्ठ म्हणजे 260. तर STI मेन्सला इथं प्रश्न आला होता कनिष्ठ आणि वरिष्ठ मध्ये किती सदस्य, तर हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. तर इथं 10 ते 16 दिलंय, पुढे मग ते वाढत राहतात कंटिन्यू. नंतर 1892च्या कायद्यासंदर्भात विचार करा. ठीक आहे. 1892चा कायदा. तर प्रथमच या कायद्यानुसार निवडणूक या शब्दाचा जाणीवपूर्वक उल्लेख करण्यात आला. हे पहिलं वाक्य आहे. नंतर काउन्सिल सदस्यांना आर्थिक बाबतीत प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला, मात्र ठराव मांडण्याचा आणि मतदानाचा इथं अधिकार नव्हता. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं आपल्याला बरोबर सांगता येतील, दोन्ही योग्य. तर लक्षात ठेवा, निवडणूक शब्द पहिल्यांदाच आला, पण याचा अर्थ सुरुवातीला मर्यादित स्वरूपामध्ये घेण्यात आलेला होता. ठीक आहे. कारण निर्वाचन मंडळाच्या माध्यमातून काही सदस्यांची शिफारशीद्वारे काय करायची होती? निवड करायची होती. आणि काउन्सिल सदस्यांना आर्थिक बाबतीत प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याला भेटला. लक्षात ठेवा, 1861च्या कायद्यानं आपल्या लोकांना असा कोणताही अधिकार नव्हता.
आणि 1861च्या कायद्यानं बऱ्याच गोष्टीवर आपल्याला प्रतिबंध घालण्यात आलेला, पण 1892च्या कायद्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला, पण हे प्रश्न फेटाळण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाला होता. म्हणजे लक्षात ठेवा, प्रांतातलं कायदे मंडळ हे कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारू शकत होतं, पण कार्यकारी मंडळ त्या प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे असं बंधन केंद्रातल्या कार्यकारी मंडळाला, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला नव्हतं. म्हणजे प्रांतातलं कायदे मंडळाला प्रश्न विचारण्याचा अधिकार इथं भेटला. आता हे पण लक्षात ठेवा, आता 2020ला प्रश्न आला होता. 1861च्या कायद्यानं काय झालं होतं, 3 प्रांतांमध्ये प्रांतिक कायदे मंडळ स्थापन झाले होते. पहिला प्रांत होता बंगाल, दुसरा प्रांत होता वायव्य प्रांत आणि तिसरा प्रांत होता पंजाब. ठीक आहे, हे तिन्ही प्रांत महत्वाचे आहेत. ह्या 3 प्रांतांमध्ये 1861च्या कायद्यानं प्रांतिक कायदे मंडळाची नेमणूक करण्यात आली होती. म्हणजे प्रांतिक कायदे मंडळ याचा अर्थ सत्तेचं विकेंद्रीकरण त्यांना करायचं होतं. ती सुरुवात त्यांनी 1861 पासून केली होती. आता हे प्रांतातले कायदे मंडळ कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारू शकतात, पण उत्तर देण्याचं बंधन मात्र त्यांच्याकडे नव्हतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या गोष्टी इथं सांगता येतील. त्यामुळे दोन्ही विधान इथं काय येतं, योग्य आहे. 1892च्या कायद्यासंदर्भात अयोग्य विधान ओळखा. ठीक आहे, तर 1892चा कायदा, तर मुंबई मद्रास प्रांताच्या कायदेमंडळातील सदस्य संख्या कमीत कमी 8, जास्तीत जास्त 20 असावी असं ठरवण्यात आलं. ठीक आहे, पहिलं वाक्य आहे. त्याच्यानंतर या कायद्याने प्रांतिक कायदेमंडळाच्या सभासद संख्येतही वाढ केली. बंगालच्या कायदेमंडळातील सभासदांची संख्या 15 इतकी असावी असंही ठरवण्यात आलं. आणि या कायद्याचे विधेयक भारत सचिव लान्सडाऊन यांच्या काळामध्ये मांडण्यात आलं. ठीक आहे, तर लान्सडाऊन यांच्या काळामध्ये हे विधेयक ते मांडण्यात आलं. तर 1892च्या कायद्यासंदर्भात अयोग्य विधान ओळखा असं दिले, लक्षात ठेवा. आता पहिलं विधान बरोबर आहे. मुंबई आणि मद्रास प्रांताच्या कायदेमंडळातील सदस्य संख्या कमीत कमी 8, जास्तीत जास्त 20 असावी असं ठरवण्यात आलं. या कायद्यानं प्रांतिक कायदेमंडळात सभासद संख्येतही वाढ केली. त्याच्यानंतर ही वाढ कशाच्या आधारावर होते, तर सगळ्यात महत्वाची ही वाढ लोकसंख्येचा आधार नव्हता, तर व्यापार हा तिचा आधार होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, बंगालच्या कायदेमंडळातील सभासदांची संख्या 15 इतकी ठरवण्यात असावी असंही मानण्यात आलं. आणि या कायद्याचं विधेयक लान्सडाऊन यांनी मांडलं. तर हे विधेयक भारत सचिव लान्सडाऊन यांनी नव्हतं मांडलं, तर हे विधेयक मांडलं होतं लॉर्ड क्रॉस यांनी, लक्षात ठेवा. त्यावेळेस भारताचे ते काय होते, भारत सचिव होते. तर लॉर्ड क्रॉस यांच्या काळामध्ये विधेयक मांडलेलं. आता बंगालच्या कायदेमंडळ सदस्य संख्या काही ठिकाणी 15 दिली आहे, पण काही ठिकाणी 20 पण आहे, लक्षात ठेवा. दोन्ही पण लक्षात ठेवा, कारण वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथामध्ये दोघांचं पण तिथं संख्या आहे. पण लान्सडाऊन हे नव्हते, तर तिथं लॉर्ड क्रॉस नावाचे व्यक्ती होते, ज्यांनी 1890ला हे विधेयक तयार केलं. पण पुढे 1892च्या काळामध्ये हे विधेयक भारतासाठी लागू झालं. तोच कायदा म्हणजे 1892चा इंडियन काउन्सिल ऍक्ट. ठीक आहे, तर विधेयक तयार करणाऱ्या व्यक्तीचं नाव लॉर्ड क्रॉस आहे. खालीलपैकी कोणत्या कायद्याने निर्वाचन मंडळ तयार करण्यात आलं, तर निर्वाचन मंडळ कोणत्या कायद्याने तयार केलं, तर 1858, 1861, 1892 आणि 1909. तर त्याचं उत्तर आहे 1892चा कायदा. कारण 1892च्या कायद्यानं निर्वाचन मंडळ तयार झालं. त्यामध्ये नगरपालिका, त्याच्यामध्ये न्याय मंडळ, त्याच्यामध्ये व्यापार मंडळ आणि त्याच्यामध्ये विश्वविद्यालय यांचा समावेश करण्यात आला. तर इथले सदस्य आपली प्रांतामध्ये कोण काम करणार याची शिफारस सरकारला करणार आणि सरकार त्या लोकांना मग काय करणार, नामनिर्देशित करणार. व्हाईसराय नामनिर्देशित करणार त्यांना. अशा पद्धतीची तरतूद. त्यासाठी निर्वाचन मंडळाची स्थापना 1892च्या कायद्याचं आपल्याला काय सांगता येतं, वैशिष्ट्य सांगता येतं. त्याच्यानंतर इसवी सन 1892च्या कायद्याने आम्ही मनमानी करणाऱ्या शासनाच्या नियंत्रणाखाली असू असं विधान त्या कायद्यासंदर्भात कोणी केलंय, तर दादाबाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती रानडे आणि लोकमान्य टिळक. तर ही टीका दादाबाई नौरोजी यांनी केली होती. त्यामुळे दादाबाई नौरोजी म्हणले होते आपण सरकारच्या नियंत्रणाखाली राहू, असा हा 1892चा कायदा आहे. तर हा कायदा इथं केल्यानंतर हे स्टेटमेंट दादाबाई नौरोजींनी केलं होतं. लक्षात ठेवा, 1885ला काँग्रेसची स्थापना झाली होती. काँग्रेसनं अर्ज, पत्र, विनंत्या करून सरकारला सुधारणा देण्यासंदर्भात सारखं सूचना केल्या होत्या किंवा विनंत्या केल्या होत्या. आणि त्याच्याच बेसवर पुढे 1892चा हा इंडियन काउन्सिल ऍक्ट करण्यात आलेला दिसून येतो. तर तो कायदा केला होता. ठीक आहे, तर मवाळांचं यश आपल्याला म्हणता येतं. सगळ्यात महत्वाचं इतिहास विषय जर अवघड जात असेल तर ऑनलाईन बॅचेस वेगवेगळ्या उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी असणाऱ्या बॅचेस आहेत. संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा, प्राचीन मध्ययुगीन इतिहास आणि वन डे रिव्हिजन बॅचेस सुद्धा ऍपवर आपले उपलब्ध आहेत. त्यासाठी हिस्ट्री बाय पवन सर हे ऍप डाउनलोड करा. तर हिस्ट्री बाय पवन सर या ऍपवर तुम्हाला सगळ्या बॅचेस उपलब्ध होतील.
तर ह्या ॲपवर तुम्हाला अँड्रॉइड मोबाईलवरून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि याच्या माध्यमातून तुम्ही तिथं सगळ्या बॅचेस जॉईन करू शकता. ब्रिटनच्या भारतातील संविधान विषयक प्रयोगातील सर्वात अल्पजीवी असलेला प्रयोग कोणता? तर लक्षात ठेवा, ब्रिटनच्या भारतातील संविधान विषयक प्रयोगातील सर्वात अल्पजीवी, परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला होता. तर अल्पजीवी ठरलेला कायदा कोणता किंवा प्रयोग कोणता? तर 1861चा कायदा, 1892चा कायदा, 1909चा कायदा आणि 1919चा कायदा. तर सगळ्यात महत्वाचं ह्याचं उत्तर आहे 1909चा कायदा. कारण 1909चा कायदा, जो कायदा, ज्या कायद्याला आपण इंडियन काउन्सिल ऍक्ट म्हणतो, हा कायदा मोर्ले मिंटो यांनी केला. ठीक आहे, भारताचे भारत मंत्री आणि भारताचे व्हाईसराय. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असं या कायद्याचं नाव आहे. पण हा कायदा मुस्लिमांसाठी महत्वाचा होता, कारण त्यांना या कायद्यानं स्वतंत्र मतदारसंघ भेटले होते. ज्या स्वतंत्र मतदारसंघाला आपण असं म्हणतो विभक्त मतदारसंघ. ठीक आहे, त्यांचे प्रतिनिधी त्यांना निवडून देण्याचा अधिकार 1909च्या कायद्यानं मुस्लिमांना भेटलेला. पण हा प्रयोग भारतामध्ये अल्पजीवी ठरला. का अल्पजीवी ठरला? कारण 1914ला इंग्लंडनं तुर्कस्तानवर आक्रमण केलं आणि इंग्लंडनं तुर्कस्तानवर आक्रमण केल्यानंतर तिथल्या असणाऱ्या खलिफाची सत्ता नष्ट केली आणि तिथला खलिफा हा भारतातील मुस्लिमांचा कोण असणार होता? धर्मगुरू असणार होता. ठीक आहे, तर तिथला खलिफा हा भारतातील मुस्लिमांचा धर्मगुरू असणार होता. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, भारतातले मुस्लिम नाराज झाले आणि त्यांनी इंग्रजांना पाठिंबा दिलेला तो काढून घेतला. आणि हा कायदा सुद्धा पुढच्या काळामध्ये जास्त प्रभावी ठरला नाही, कारण त्या कायद्यामुळे जे स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते त्याचाच मुस्लिमांनी एक प्रकारे पुढे काय केला होता? त्याग केला होता आणि भारतामध्ये इंग्रजांची विरोधी भूमिका राहिली होती. लक्षात ठेवा. त्यामुळे अल्पजीवी, सर्वात अल्पजीवी असणारा प्रयोग म्हणजे 1909चा कायदा आपल्याला सांगता येतो. तर हा 1909चा कायदा मग मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आहे. भारतीय उच्चायुक्त हे पद खालीलपैकी कोणत्या कायद्याने तयार केलं? आता भारतीय उच्चायुक्त हे पद 1909चा कायदा, 1919चा कायदा, 35चा कायदा आणि 58चा कायदा. तर हे 1919च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे भारतीय उच्चायुक्त. तर भारतीय उच्चायुक्त याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? भारतीय हाय कमिशनर. ठीक आहे, भारतीय हाय कमिशनर असाही शब्द वापरला जातो किंवा त्याला इंडियन हाय कमिशनर असाही शब्द आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर इंडियन हाय कमिशनर असाही शब्द त्याला वापरला जातो. याचा कालावधी 6 वर्ष असणार. ठीक आहे, त्याचा पगार भारतीय तिजोरीमधून दिला जाईल. 6 वर्ष कालावधी, भारतीय तिजोरीतून पगार. भारत सचिवाचे काही अधिकार याच्याकडे वर्ग करण्यात येतील. तर भारत सचिवाचे काही अधिकार भारत हाय कमिशनरकडे, भारतीय उच्चायुक्तकडे वर्ग करण्यात आले. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, या पदावर येणारा पहिला व्यक्ती सर विल्यम स्टीव्हन्स मेयर, या पदावर येणारे पहिले भारतीय व्यक्ती. तर हे सुद्धा महत्वाचे आहेत. तर सर दादिबा मेरवानजी दलाल हे पहिले भारतीय व्यक्ती. पहिल्या महिला या पदावर येणाऱ्या 1954 विजयालक्ष्मी पंडित, या पदावर येणाऱ्या पहिल्या महिला, तर या पहिल्या महिला होत्या विजयालक्ष्मी पंडित. तर या पहिल्या महिला 1954 या पदावर काय झाल्या? विराजमान झाल्या. तर अशा पद्धतीनं हे भारतीय हाय कमिशनर हे पद, ज्याला आपण इंडियन हाय कमिशनर असं म्हणतो, ज्याला आपण भारतीय उच्चायुक्त असं म्हणतो, ते कोणत्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे? 1919च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. आणि परीक्षेला इथं प्रश्न येऊन गेले, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने 1919चा कायदा हा महत्वाचा आहे इथं. त्याच्यानंतर 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी किती वर्षांनी आयोग नेमण्याची तरतूद होती? तर दर 10 वर्षांनी आयोग नेमण्याची तरतूद होती. म्हणजे लक्षात ठेवा, 1919चा कायदा कोणता? मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. तर ह्या मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानं आपल्याला भारतामध्ये जबाबदार शासन पद्धती देण्यात आलेली होती. आणि जबाबदार शासन पद्धती देत असताना प्रांतामध्ये त्यांनी द्विशासन व्यवस्था लागू केली होती. आणि प्रांतामध्ये ही द्विशासन व्यवस्था काय होती मग? तर प्रांतातली द्विशासन व्यवस्था होती, एक म्हणजे सोपीव आणि एक म्हणजे राखीव. ठीक आहे, तर अशा पद्धतीने व्यवस्था लागू केली होती. ह्या व्यवस्थेचं मूल्यमापन करण्यासाठी दर 10 वर्षांनी आयोग नेमला जाईल अशी तरतूद याच्यामध्ये होती. पण 1924ला स्वराज्य पार्टीनं टाकलेल्या दबावामुळे त्यांना मुडीमन कमिटीची नेमणूक करावी लागली होती. आणि मुडीमन कमिटीनं पुढे रॉयल कमिशन स्थापन करा असा अहवाल सरकारला दिला होता. आणि सरकारनं 1927 मध्ये सायमन कमिशनची नियुक्ती केली होती. लक्षात ठेवा.
तर सायमन कमिशन इथे 1927 ला नेमलेलं. आता दर 10 वर्षांनी आयोग नेमायचं म्हणल्यानंतर 1929 ला सायमन कमिशन येणं अपेक्षित होतं, पण त्यांनी 2 वर्ष अगोदरच नेमलं, कारण 1929 ला इंग्लंडमध्ये निवडणुका होणार होत्या आणि जर या निवडणुकामध्ये जर मजूर पक्ष सत्ताधारी आला तर भारतातला घटनात्मक प्रश्न लवकर सोडवला जाईल असं सत्ताधारी असणाऱ्या हुजूर पक्षाला तिथं वाटलं. म्हणून त्यांनी 2 वर्ष अगोदर कोणाला पाठवलं? सायमनला. आणि सायमन कमिशननं रिपोर्ट दिला होता 1930 ला, ज्यावेळेस त्यानं सोपीव आणि राखीववर काय केली होती? टीका केली होती. लक्षात ठेवा. तर सोपीव आणि राखीववर टीका केली आणि ही व्यवस्था तुम्ही केंद्रामध्ये लागू करू नका, ही व्यवस्था प्रांतातील रद्द करा, असा अहवाल सायमन कमिशननं दिलेला होता. त्यामुळे दर 10 वर्षांनी मूल्यमापन या कायद्याचं करायचं होतं आणि त्यासाठी मग पुढे सायमन कमिशनची नेमणूक सरकारकडून झाली होती. ठीक आहे. आणि सायमन कमिशनच्या सगळ्या गोष्टीवर विचार करण्यासाठी पुढे इंग्लंडमध्ये 3 गोलमेज परिषदेचं सुद्धा काय केलेलं? आयोजन केलेलं आहे. 3 गोलमेज परिषद आपण पुढे महत्वाचा आहेत. 1919 चा कायदा तयार करताना लॉर्ड चेम्सफोर्ड यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं मदत केली? तर महत्वाचं आहे. तर लॉर्ड चेम्सफोर्ड यांना मदत करणारा व्यक्ती कोण होता? तर सुभाषचंद्र बोस, CR दास, भूपेंद्रनाथ बसू आणि महात्मा गांधी. तर ते व्यक्ती होते भूपेंद्रनाथ बसू. आता लक्षात ठेवा, 1917 ला मॉन्टेगोनं भारताच्या वेगवेगळ्या भागाचा दौरा केला होता आणि दौरा करून त्यानं माहिती गोळा करायचा प्रयत्न केला. त्यासाठी मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा समिती नेमण्यात आली होती आणि त्या सुधारणा समितीमध्ये एकमेव सदस्य भारतीय होते ज्यांचं नाव होतं भूपेंद्रनाथ बसू. लक्षात ठेवा. आणि ह्या व्यक्तीने कायदा तयार करत असताना सरकारला मदत केली होती आणि पुढे मग सरकारनं त्याच्या बेसवर 1919 चा काय तयार केला होता? कायदा तयार केला होता. तर पुढे 1919 चा मग कायदा आहे. तर भूपेंद्रनाथ बसू हे व्यक्ती महत्वाचे आहेत, त्यांनी तो कायदा करायला मदत केलेली. मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर खालीलपैकी कोणी जनाब दिल्ली तो बहुत दूर हा लेख लिहिला? ते लेख लिहिणारे महत्वाचे व्यक्ती कोण होते? शिवराम परांजपे, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, विनोबा भावे. तर ते व्यक्ती कोण होते? लोकमान्य टिळक. तर 1919 च्या कायद्याला लोकमान्य टिळक म्हणले होते, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पाया पण नव्हे. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे असं वाक्य टिळकांचं आहे. नंतर उजाडले पण सूर्य कोठे आहे, हे पण टिळकच म्हणले होते. उजाडले पण सूर्य कोठे आहे. त्याच्यानंतर कबूल वा ना कबूल हे पण त्यांचाच लेख आहे. लक्षात ठेवा. कबूल वा ना कबूल. त्याच्यानंतर जनाब दिल्ली तो बहुत दूर हे पण लेख त्यांनीच लिहिलेला. तर अशा पद्धतीनं अग्रलेखाच्या माध्यमातून 1919 च्या कायद्यावर टीका करणारे कोण होते? तर लोकमान्य टिळक होते. लक्षात ठेवा. त्यांनी ती टीका केलेली. तर 1919 चा कायदा हा महत्वाचा आहे, जिथं आपल्याला हा कायदा इथं महत्वाचा वाटतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 1919 च्या कायद्याचे मूल्यमापन करण्यासाठी कोणती समिती स्थापन झाली होती? तर आता मुडीमन कमिटी हे त्याचं उत्तर आहे. थॉमस रॅले समिती, तेज बहादूर सप्रू समिती आणि रॉबर्टसन समिती. पण मुडीमन समिती ही 1919 च्या कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी स्थापन झालेली आपल्याला समिती सांगता येईल. तर मुडीमन समिती त्याचे अध्यक्ष होते सर अलेक्झांडर मुडीमन. तर अलेक्झांडर मुडीमन या समितीनं 1919 च्या कायद्याचं मूल्यमापन करणं हाच उद्देश त्यांच्या समोर होता. त्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली. पुढे सायमन कमिशनची स्थापना सुद्धा का झाली होती? त्याचं उत्तर सुद्धा 1919 च्या कायद्याचं मूल्यमापन करणं हाच आहे. म्हणजे अलेक्झांडर समिती असेल किंवा मुडीमन समिती असेल, उद्देश एकच आहे, 1919 च्या कायद्याचं काय करणं? मूल्यमापन करणं. ठीक आहे. त्याच्यानंतर थॉमस रॅले कमिटी कशासाठी होती? तर थॉमस रॅले कमिटी उच्च शिक्षणासाठी नेमलेली. ठीक आहे. ही उच्च शिक्षणासाठी असलेली समिती सांगता येईल. तेज बहादूर सप्रू समिती ही कायद्यासंदर्भात होती. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर कायद्यासंदर्भात जसं की 2 कायदे होते, 1908 चा कायदा आणि 1910 चा कायदा न्यूजपेपरमध्ये. तर या दोन्ही कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी 1921 ला तेज बहादूर सप्रू समिती नेमलेली आणि रॉबर्टसन समिती रेल्वेच्या विकासासाठी नेमण्यात आलेली समिती आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या कमिट्या, त्याच्यामध्ये 1919 च्या कायद्याचं मूल्यमापन कोणी केलं? तर मुडीमन कमिटीने केलं. 1919 च्या कायद्यासंदर्भात अयोग्य विधान ओळखा. ठीक आहे. तर 1919 च्या कायद्याचं अयोग्य विधान ओळखायचं आहे. या कायद्याने वरिष्ठ सभागृहामध्ये 60 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली. या कायद्याने शेषाधिकार केंद्राकडे देण्यात आले. या कायद्याने केंद्रामध्ये द्विस्तरीय व्यवस्था लागू करण्यात आली. केंद्रामध्ये विचारले. आणि 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष स्वराज्य पक्ष ठरला. ठीक आहे. तर सर्वात मोठा स्वराज्य पक्ष ठरला असं विचारलंय. तर हे 4 विधानं दिलेत आणि 4 विधानामधून अयोग्य विधान ओळखा.
तर सगळ्यात महत्वाचं अयोग्य विधान आपल्याला सांगता येतं 3 नंबरचं, कारण या कायद्यानं केंद्रामध्ये द्विस्तरीय व्यवस्था लागू करण्यात आली. तर हे चुकीचं आहे, कारण द्विस्तरीय व्यवस्था ही 1919च्या कायद्यानं कुठं लागू करण्यात आली होती? प्रांतामध्ये. कुठं लागू करण्यात आली होती ती व्यवस्था? प्रांतामध्ये. म्हणजे प्रांतामध्ये सोपीव आणि राखीव ही व्यवस्था आली होती आणि ही व्यवस्था 1919च्या कायद्यानं लागू झालेली. हीच व्यवस्था केंद्रामध्ये कधी लागू झाली होती? तर ह्याचं उत्तर आहे 1900. कुठला कायदा? 1935चा कायदा. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अयोग्य विधान आपल्याला हे सांगता येतं आणि ह्याच्यावर सायमन कमिशननं पुढे टीका केली होती. सोपीव खातं म्हणजे काय? तर सोपीव खातं म्हणजे भारतीय लोकांच्या हातामध्ये ते सर्व अधिकार देण्यात आले जे की भारतामधले निर्वाचित लोक असणार होते, ते त्या खात्याचा पूर्णपणे काय बघणार? आता कारभार बघणार, अशी व्यवस्था. ठीक आहे. त्याच्यानंतर 1935चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनद आहे असं खालीलपैकी कोण म्हणलं? तर गुलामगिरीची सनद म्हणले होते पंडित जवाहरलाल नेहरू. तर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि तेज बहादूर सप्रू असे विधान आहेत. तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी गुलामगिरीची सनद असं त्या कायद्याला म्हणलेलं आहे. एक प्रबळ ब्रेक्स असलेलं मात्र इंजिन नसलेला कायदा हा म्हणजे 1935चा कायदा, अशी टीका कोणी केली होती? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. लक्षात ठेवा. तर 1935च्या कायद्या संदर्भातल्या ज्या टीका आहेत का, याच्यावर परीक्षाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 1935च्या भारत सरकार कायद्यात तरतूद करण्यात आलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबींची अंमलबजावणी होऊ शकली नाही? तर संघराज्याची निर्मिती, प्रांतिक स्वायत्तता, फेडरल कोर्टाची स्थापना, केंद्रात द्विस्तरीय शासन व्यवस्था. तर संघराज्याची निर्मिती ह्याची मात्र अंमलबजावणी होऊ शकलेली नव्हती, कारण संघराज्य स्थापन करणं हे जरी 1935च्या कायद्याचं वैशिष्ट्य असलं तरी सगळ्यात महत्वाचं हे मात्र काही स्थापन होऊ शकलेलं नव्हतं, कारण राज्यसभेतील 104 जागा होत्या, त्यातल्या निम्मे सदस्यांनी संघराज्य स्थापन करायला येणं अपेक्षित होतं, किंवा संस्थानिकांचे जेवढे प्रतिनिधी होतील त्यातल्या निम्म्या प्रतिनिधींनी मान्यता देणं अपेक्षित होतं, पण त्यांनी मान्यता न दिल्यामुळं संघराज्य स्थापन होऊ शकलेलं नव्हतं. 1935च्या कायद्याचं जरी वैशिष्ट्य असलं तरी मात्र निर्मिती मात्र झालेली नव्हती. लक्षात ठेवा. प्रांतिक स्वायत्तता प्रांतिक स्तरावर 1935च्या कायद्यानं भेटली आणि याची अंमलबजावणी मात्र 37ला झाली, तर 1939 पर्यंत ती आपल्याला दिसून येते. लक्षात ठेवा. फेडरल हायकोर्टाची स्थापना पण 1+6 सदस्यांचं भारतासाठी ते कोर्ट स्थापन करण्यात आलेलं होतं आणि केंद्रामध्ये सोपीव आणि राखीव अशी अधिकाराची विभागणी करण्यात आली होती, ज्याच्या माध्यमातून काही विषय अशा पद्धतीने विभागण्यात आलेले आपल्याला दिसतील. त्यामुळे केंद्रामध्ये द्विस्तरीय शासन व्यवस्था हे 35च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. 1935 भारत सरकार कायद्यातील निवडणूक संबंधीच्या तरतुदी हा कायदा तयार करताना वापरण्यात आलेल्या कोणत्या अहवालाने निश्चित करण्यात आल्या होत्या? आता 1935च्या कायद्यामध्ये निवडणूक तरतूद म्हणजे निवडणुकी संबंधीच्या तरतुदी कशानं मान्य करण्यात आल्या? तर लोथियन अहवाल, मुडीमन समिती, जिनांचे 14 मुद्दे, नेहरू अहवाल. तर याचं उत्तर आहे लोथियन अहवाल, जे इंग्लंडमध्ये असणारी समिती भारतीय लोकांना निवडणुकीचे अधिकार कशा पद्धतीने देता यावेत यासाठी नेमण्यात आली होती आणि त्याच्यावरूनच पुढे मग निवडणुकी संदर्भात तरतुदी भारताला देण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतील. पण हे सगळे मुद्दे हे 1935च्या कायद्याच्या आपल्याला काय सांगता येतील? मुख्य स्त्रोत सांगता येतील. ठीक आहे. तर हे सगळे मुख्य स्त्रोत आहेत ज्याच्यातून पुढे 1935चा कायदा बनला. दुहेरी शासनापेक्षा वाईट असं 1935च्या कायद्या संदर्भात कोण म्हणलं? तर महात्मा गांधी, राजगोपालचारी, मदन मोहन मालवीय आणि सुभाषचंद्र बोस. तर सी राजगोपालचारी हे त्याचं उत्तर आहे. ते म्हणले होते द्विशासनापेक्षा वाईट आहे, म्हणजे 1935चा कायदा हा सोपीव आणि राखीव याच्यापेक्षा वाईट आहे असं म्हणण्याचं काम कोणी केलं? तर ते व्यक्ती म्हणजे राजगोपालचारी आपल्याला असलेले दिसून येते. लक्षात ठेवा. आता बघा 1909चा कायदा हा सुद्धा महत्वाचा आहे. ह्याच्यावर आपला आर.सी. मुजुमदार या व्यक्तीने टीका केली होती. ही टीका परीक्षेला येऊ शकते एखाद्या वेळेस, कारण अजून प्रश्न आलेला नाही. तर 1909च्या कायद्याला आर.सी. मुजुमदार म्हणले होते 1909चा कायदा म्हणजे जन्माला आलेलं ते एक मृत काय आहे? अर्भक आहे. तर जन्माला आलेलं मृत अर्भक असं 1909च्या कायद्याला कोण म्हणलं? आर.सी. मुजुमदार. आणि अशाच पद्धतीची टीका पुढे 1942च्या क्रिप्स मिशनवर पण केली होती. क्रिप्स मिशनला जन्माला आलेलं मृत बालक असं टीका करणारे व्यक्ती कोण होते? तर पट्टाभी सीतारामय्या. तर 1942च्या क्रिप्स मिशनवर त्यांनी ती केलेली टीका होती. ठीक आहे. तर ह्या टीका लक्षात ठेवा, पुढच्या काळामध्ये परीक्षेला येऊ शकते. खालीलपैकी 2 विधानापैकी असत्य विधान ओळखा. असत्य म्हणजे चुकीचं विधान. तर 1935च्या कायद्यानुसार संघ विधिमंडळातील वरिष्ठ सभागृहात एकूण सदस्य संख्या 260 सदस्य
आणि 1935च्या संघ विधिमंडळातील कनिष्ठ सभागृहामध्ये एकूण 375 सदस्य. तर हे दोन्ही पण विधानं बरोबर आहे, कारण केंद्रामध्ये द्विगृही संसद होती 1935 मध्ये. त्यावेळेस कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृहामध्ये किती सदस्य, तर कनिष्ठ आणि वरिष्ठ, कनिष्ठ मध्ये होते 375 आणि वरिष्ठ मध्ये असणार होते 260. तर दोन्ही विधान आपल्याला काय सांगता येतील, बरोबर सांगता येतील. कोणता कायदा भारताचा प्रांतिक स्वायत्तता कायदा म्हणून ओळखला जातो, तर प्रांतिक स्वायत्तता असणारा कायदा म्हणजे 1935चा कायदा. ज्या 35च्या कायद्यानं भारताला प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली, जी स्वायत्तता 37 पासून 39 पर्यंत होती आणि जवळपास 28 महिने त्यांनी काय केलं होतं, कार्य केलं होतं. त्यामुळे प्रांतिक स्वायत्तता देणारा कायदा 1935चा आहे. 1861 इंडियन हायकोर्ट ऍक्ट हा पण नव्हता, 1909चा नाही आणि 19चा पण नाही. तर 35 आहे त्याचं काय उत्तर आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे सर्व प्रश्न आपल्याला दिसून येतील, ज्याच्यामध्ये सगळे 1858 पासून 1947 पर्यंत सर्व प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्याचा तुम्हाला उपयोग होईल. तर हिस्ट्री 188 हा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, त्याच्यावर तुम्हाला अशाच पद्धतीचे अनेक बरेचसे प्रश्न तिथं सोडवता येतील. ठीक आहे, तर येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच याचा उपयोग होईल आणि याच्या संदर्भात असणारी इतर तरतुदी पण बघून ठेवा, जेणेकरून जर प्रश्न आला तर तो तिथं प्रश्न आपल्याला 100% बरोबर सोडवता येईल. धन्यवाद.